कोही तहसीलमधील सिल्ली गावात धनराज भिवगडे त्यांच्या वडिलोपार्जित जमीन शासनाने मोजून दिल्यानंतर सुद्धा त्यांचा चुलत भावाने ते मान्य नाही म्हणत त्याच जमिनीवर ताबा घेतलेला आहे। धनराज भिवगडे गेल्या कित्येक वर्षांपासून या त्रासाला सामोरे जात आहेत। कोही तहसीलमध्ये सिल्ली नावाचे गाव आहे। याच गावात भिवगडे कुटुंब राहतो। कुटुंबातील वडिलोपार्जित जमीन ही प्रत्येक भावाला सारखी आली असून त्या प्रत्येक भावाला आपापल्या हिस्साची जमीन आलेली असून सर्व भावांची मोजमाप सुद्धा झाली असून सर्व आपापल्या परीने जमिनीचे वापर करीत आहेत। मात्र धनराज भिवगडे यांना नवीनच त्रासाला सामोरं जावं लागत आहे। त्यांचा हिस्साला आलेला जमिनीचा तुकडा हा त्यांच्या चुलत भावाला मान्य नसल्याचा धनराज यांनी व्यक्त केला आहे। विशेष म्हणजे या जमिनीची शासनाकडून दोनदा मोजणी सुद्धा झाली असून धनराज यांना तशी प्रत सुद्धा मिळालेली आहे, परंतु शासनाची ही मोजणी धनराजचा चुलत भावाला मान्य नसल्याचं चित्र समोर येत आहे। याविषयी धनराज यांनी पोलिसांकडे धाव सुद्धा घेतली, परंतु तेथून सुद्धा कुठलीही मदत मिळत नसल्याचं धनराज भिवगडे यांनी व्यक्त केलं आहे। तर तुमची संपूर्ण समस्या सांगा काय आहे? माझी समस्या म्हणजे मी साहेब 20 वर्ष अगोदर एक मोजणी केली आणि माझी जागा इथपर्यंतच निघत आहे। आता पण मोजणी केली, इथपर्यंतच निघत आहे। त्याला म्हणलं अगल्यावाल्याला तू मोजणी करून आपली खात्री करून घे। त्यानं मोजणी टाकली, त्याची मोजणी झाली, तिथंच पॉईंट आला। आता ते गोटे गळलेले त्यानं जबरदस्तीनं उघडून फेकलं आणि आम्हाला मारासाठी सब्बल घेतलं आणि मारायला धावला। हे अरेराई करत आहे आणि मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माझी रिपोर्ट पण आहे, FIR पण आहे। चौकशी करून घ्या आणि मला पोलीस प्रोटेक्शन द्या आणि जो बी खर्च आहे तो मी भरायला तयार आहे। ही जागा तुमची वडिलोपार्जित आहे का? हा, वडिलोपार्जित आहे। मग त्या समोरच्या व्यक्तीचे म्हणणं काय आहे, तुमचं म्हणणं काय आहे? माझे म्हणणं असंच आहे, आपली मोजणी झाली, आपले कंपाऊंड करणे आहे बस। बरं, तुम्हाला कप्रत वगैरे मिळाली आहे? शासनाकडून काय भेटलंय? हो, क्रप्रत आहे साहेब, 2 क्रप्रत आहे माझ्या, 2 क्रप्रत। तुम्ही समोरच्या व्यक्तीला कप्रत वगैरे दाखवली, शासनाबद्दल नोटीस दाखवले? हो, नोटीस दाखवले सर्व। तो मोजणीच्या वेळेस हजर बी होता, त्याच्या मोजणीच्या वेळेस मी हजर होतो आणि मोजणी पण झाली शांतपणे, पण त्याला मंजूरच नाही। अशी एवढी जागा निघू शकत नाही म्हणते। त्यानं अरेराई करत 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 सरकत ते आला। त्याची फक्त 8 जागा आहे आणि लोकांना सांगते 22 जागा आहे म्हणून। हा 7-12 दाखवू का? त्याच्या 7-12 पण आहे माझ्याकडे। या प्रकारे तुम्ही पोलीस प्रोटेक्शन पोलिसांमध्ये काही तक्रार वगैरे केली का? हो, पोलीस प्रोटेक्शन साठी मी गेलो होतो साहेबाकडे। PI सोबत बोलला आणि मी SP ऑफिसला सुद्धा गेलो। हे माझ्याजवळ आवक जावकची पावती पण आहे, पाहून घ्या। SP ग्रामीण ऑफिस, त्यांना पण समस्या सांगितली, पण कोणीच कारवाई करत नाही आहे। आता तुमची मागणी काय? चॅनलच्या मार्फत तुमची मागणी काय आहे? चॅनलच्या मार्फत माझी मागणी एकच आहे का जे माझी 2 क्रपता झाली आहे तिथं गोटा आहे ते त्याने उपटून फेकला आहे, तिथे मला पोलीस प्रोटेक्शन द्या तुम्ही। मी आपले खंबे गाडून वाल कंपाऊंड करून टाकतो। झगड्याचा करामू ज्याला भीती आहे, हे रिपोर्ट आहे माझ्याकडे, बघून घ्या। पोलीस स्टेशनची जिथं दिसत तिथं मारतो म्हणते, धमक्या देते। तुम्हाला यकीन नसेल, यावरून तुमची प्रशासनाला काय मागणी जाईल? प्रशासनाला मागणी आहे माझा संरक्षण पाहिजे मला, हे खंबे गाड्यात वरी। हा, आणि उद्या कमी जास्त झाला तर हे प्रशासन जिम्मेदार राहील, कारण प्रशासन मी घुमू परेशान झालो। 1 महिना झाला, माझी हाल मला मालूम आहे, जेवत नाही खावत नाही। महादर्पण करिता भूपेश पाठराबे, उमरेड।